हॅलो फ्रेंड्स, राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपली खूप खास अशी रेसिपी बनणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राइब करा। तर आज आपण बनवणार आहोत कोरपडची खूप अशी पौष्टिक, आयुर्वेदिक आणि भरपूर प्रमाणात मिनरल्स असणारी भाजी बनवणार आहोत। त्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करा। आणि चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि मस्त अशी चटपटीत भाजी नक्कीच करून खा। थँक्यू सो मच। तर इथे पाहू शकता मी कोरपड अशी घेतलेली आहे, अगदी ताजी कोरपड आणलेली आहे आणि छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। पाहू शकता स्वच्छ धुतलेली आहे, अगदी ताजी ताजी कोरपड आहे। तर आपण आता ह्याचं जे बूड आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे। पाहू शकता आणि जी वरचं जे आहे साल आपण काढून घेणार आहोत आणि जो गर आहे तो आपण भाजीसाठी वापरणार आहोत। तर हे जे कडचे जे काटे आहेत ते आपण टाकून द्यायचे आहेत। हे पाहू शकता काटे, हे कडचे असे काटे आपण काढून घेणार आहोत सर्व। आणि हा गर आहे आतला तो आपण पूर्ण असा काढून घ्यायचा आहे। जी वरची साल आहे ते आपण चाकूच्या साहाय्याने पूर्ण अशी काढून बाजूला टाकायचे आणि जो आता आतला जो गर आहे तो फक्त आपण इथे भाजीसाठी वापरणार आहोत। तर पाहू शकता ते आपण साल सर्व काढून घेतले। आता जो गर आहे तो बघा कसा काढायचा, हे पहा अगदी चाकूच्या साहाय्याने असा गर आपण सगळा काढून एका प्लेटमध्ये घेणार आहोत। हे पहा असा गर काढून एका प्लेटमध्ये घ्यायचे। तर एवढा गर आपला निघालाय, अजून सर्व काढून घेऊया। तर आपण साहित्य काय घेतलंय पहा, लसूण घेतलाय, मिरची घेतली आणि अद्रक घेतलंय। हे छान असं मिक्सरला वाटण करून घेणार आहोत। त्याचबरोबर हिंग आणि कोथिंबीर भरपूर अशी, एक टोमॅटो घेतलाय। तर जास्त काही साहित्य लागत नाहीये, तर कमी साहित्यात अगदी पौष्टिक आणि आयुर्वेदिक अशी आपली भाजी बनणार आहे। तर आता आपण हे सर्व जो गर आहे तो काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि जे हा मसाला आहे थोडासा आपण हा मिक्सरला फिरवून घेऊया। तर इथे पाहू शकता एवढासा गर मी काढून घेतलेला आहे। तुम्हाला जास्त भाजी करायची असेल तर तुम्ही अजून थोडे गर काढून घ्यायचे। तर मी ते एकाच माणसासाठी मी एवढी भाजी करते, तर एवढा गर काढून घेतलाय। एकाच कोरपडीचा एवढा गर निघालाय। तर सर्व स्वच्छ असा करून घेतलेला आहे आणि ही झटकीपट अशी आपली भाजी पटकन बनते 5 मिनिटाच्या आत। तर आपण आता इथे कोथिंबीर आहे ते कट करून घ्यायचे आणि टोमॅटो आणि थोडासा कढीपत्ता आणि हा आपण थोडी पेस्ट करून घेतलेली आहे लसूण, मिरची आणि अद्रकची। तर हे आपण हे करणार आहोत, फोडणीला देणार आहोत। तर आपण आता जो हा टोमॅटो आहे तो कट करून घेऊया बारीक असा। आणि ही थंडीच्या दिवसामध्ये नक्कीच आवर्जून ही कोरपडीची भाजी महिन्यातून तरी किंवा आठवड्यातून तरी एकदा करून नक्कीच खावी, कारण कोरपडीचे सर्वांनाच गुणधर्म माहीत आहेत, किती औषधी अशी ही कोरपड आहे सर्वांच्यासाठी। तर आपण हा टोमॅटो एवढा आपण कट करून घेतलाय आणि भरपूर अशी आपण कोथिंबीर इथे घेतलेली आहे। तर ही पण आपण अशी बारीक चिरून घ्यायची। पहा हे पहा आता आपली कोथिंबीर वगैरे छान अशी बारीक झाली। आता आपण इथे शेगडीवरती आपण कढई ठेवलेली आहे, पाहू शकता। आता आपण काय करायचे, ही भाजी मी तुपामध्ये करणार आहे कारण की खूप उष्ण अशी ही कोरपड असते। तर मी आता थोडंसं एकच चमच असं तूप घालणार आहे, अगदी मस्त अशी भाजी होणार आहे। तर 1 चमच आपण तूप घालून घेऊया। तर हे पाहू शकता अगदी अर्धा चमचच इथे मी तूप घेतलेलं आहे। थोडंसं तूप छान असं गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये फोडणीसाठी मोहरी घालायचे, थोडीशी मोहरी घालून घ्यायची। त्यानंतर आपण मिक्सरला वाटलेलं
हे जे मिरचीचा मसाला आहे तो घालून घ्यायचा आणि गॅस थोडा स्लो ठेवायचा आहे. पाहू शकता छान असा मसाला आपला भाजला गेलेला आहे. अगदी कमी तेल नाही काही नाही, अगदी अर्धा चमच तुपामध्ये मस्त अशी भाजी आपली होते. तर इथे आपण घालायचं आहे अर्धा चमच हळद घालून घ्यायचे. त्यानंतर इथे आहे जिरा पावडर, जिरा आणि ह्याच्यामध्येच आहे मिरे, अशी जिरे मिरेची आपण पूड केलेली आहे तर ती घालून घ्यायचे आणि आपण छान असं हे मिक्स करून घ्यायचे. आणि त्याचबरोबर थोडासा आपण हिंग घालायचं आहे, अगदी चिमूटभर असा हिंग घालून घ्यायचं आहे जेणेकरून छान असे आपल्या भाजीला चव येईल. आणि त्यानंतर आपण आता भाजल्यानंतर टॅमॅटो घालून घ्यायचे. कढीपत्ता राहिला तर आपण कढीपत्ता भरून घालून घेऊया. छान असे हे परतून झाल्यानंतर आपण आता लगेच आपली ही जी कोरफड आहे ती घालून घेणार आहोत. तर पाहू शकता ही कोरफड किती अशी काचेसारखी दिसत आहे, पाहू शकता. तर आता हे गर जे आहेत कोरफडीचे ते ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊया. आता एक आपण 5 मिनिटासाठी ह्याच्यावरती झाकण ठेवून देणार आहोत आणि त्यानंतर आपण मीठ आणि कोथिंबीर घालून घेणार आहोत. तर आपण इथे 5 मिनिटं ठेवून देऊया, वाफलून घेऊया. तर इथे पाहू शकता 5 मिनिटं झालेत आपले आणि पाहू शकता आपली कशी मस्त अशी चटपटीत भाजी झालेली आहे. जे लाळीसारखं दिसत होतं पहा पूर्ण मेल्ट झाले त्याच्यामध्ये आपल्या मसाल्यामध्ये. आता थोडीसुद्धा लाळ दिसत नाही आहे भाजीमध्ये. तर आपण आता इथे कोथिंबीर घालून घेऊया. भरपूर अशी कोथिंबीर मस्त अशी घालून घ्यायची आणि आपण इथे सैंधव मीठ घालायचे. तर थोडंसं आपण हे पहा सैंधव मीठ घालायचं आहे. अगदी आपली ही आयुर्वेदिक पौष्टिक अशी भाजी ती आपली तयार झालेली आहे. पाहू शकता अगदी 5च मिनिटात ही तयार झालेली आहे. जास्त मसाला नाही, काही सुद्धा नाही ह्याच्यामध्ये. अगदी पटकन होणारी पौष्टिक आयुर्वेदिक आपली भाजी ते तयार झालेली आहे. तर आपण आता हे खाली घेऊया कढई आणि सर्व करून घेऊया एका बाउलमध्ये. तर आपण आता इथे एक डिश घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण जी कोरफडची चटपटीत भाजी झालेली आहे ते आपण आता सर्व करून घेऊया. तर पाहू शकता अगदी मस्त अशी चटपटीत अशी भाजी आपली झालेली आहे इथे तयार. तर आता आपण डिशमध्ये काढून घेतोय. किती सुंदर अशी दिसत आहे. ह्याच्याबरोबर तुम्ही बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी सुद्धा खाऊ शकता. छान अशी भाजी त्याच्याबरोबर लागते. चपाती सुद्धा खाऊ शकता, राईस खाऊ शकता. त्याचबरोबर इथे आपण सलाड, गाजर, कांदा आणि इथे आपण बीट असे इथे आपण सलाड घेतले. तर भरपूर अशी पौष्टिक ही भाजी आपली इथे तयार झालेली आहे. त्यासोबत आपण इथे मस्त अशी बाजरीची भाकरी मी केलेली आहे. पाहू शकता मस्त अशी गोल अशी भाकरी केलेली आहे. तर आपण आता अशी भाकरी इथे त्याच्याबरोबर खाणार आहोत. आणि त्याचसोबत मी राईस सुद्धा घेतलेला आहे. हा वाफवून घेतलेला राईस आहे, पाहू शकता छान असा वाफवलेला आहे. आणि हा सुद्धा तुम्ही त्या चटपटीत भाजीबरोबर खाऊ शकता. तर इथे आपण राईस सुद्धा ठेवलेला आहे. तर पाहू शकता कसं आपलं इथे ताट तयार झालेलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली का? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि पाहू शकता आपण मस्त अशी चटपटीत भाजी आपण कशी छान अशी झालेली आहे. तर पाहू शकता
अगदी तोंडाला पाणी सुटले अशी भाजी झालेली आहे. तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा. चॅनेलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका, कारण माझ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील. तर मस्त खा, स्वस्त राहा. थँक्यू सो मच. तर इथे आपली मस्त अशी कोरपडची पौष्टिक आणि हेल्दी भाजी तयार झालेली आहे. तर हे पहा, मस्त असं डिश आपली इथे तयार झालेली आहे. भाकरी आणि भाजी आणि याच्याबरोबर वाफवलेला राईससुद्धा आहे. तर मस्त खा, स्वस्त राहा आणि हेल्दी राहा. थँक्यू सो मच.